सगळी कामे आज आवरली होती बाकीची. धुणं झालं होतं, भांडे झाले होते, स्वयंपाक पण झालं होतं, फक्त आता जेवण करायचं होतं. जेवणामध्ये आज मिक्स भाजी बनवली होती, 3 भाज्या मिळून 1 भाजी. थोड्या होत्या, मग असं काहीतरी जुगाड करायचा. मसाले भात बनवला होता, लोणचं होतं सोबतीला, मग अजूनच चांगलं जेवण जाणार आहे आज. तर हा पण जेवायला बसला होता, एक शीत खात होता भाताच. त्याला म्हणते खाऊ नको, तुला तिखट लागल, तुझा भात आणून देते तुला. तर नाही, त्याला त्याचं नाही खायचं, त्याला आमचंच खायचंय. नंतर एवढं तिखट लागलं, एवढा रडायला लागला होता. त्याला म्हटलं मी तुला सांगत होते की तू खाऊ नको, मी तुला दुसरा आणून देते. तर त्याचं तेच चाललंय. तो म्हणतो मम्मा आता लई तिखट लागलं, मी चाललो शाळेत आता. म्हटलं जा मग शाळेत. तर तो म्हणतोय मला सोडवायला चल. मी म्हटलं मी नाही येत, काकाला घेऊन जा. तो म्हणतोय काका चला ना सोडवायला. तर बघितलं का हा अंगापेक्षा भोंगा किती मोठा आहे. मग संध्याकाळच्या वेळेस गेलो होतो आरतीला. गणपतीचे 10 दिवस किती छान वाटतं ना. सकाळी आरतीला जायचं, संध्याकाळी आरतीला जायचं, 24 तास मंडळात बसून राहायचं. सगळे कार्यक्रम, सगळे गेम, मस्त मस्त वाटतं. 10 दिवसानंतर एवढं शांत वातावरण होणार आहे ना, आता काय सांगायचं. तर मग आरती चालूच होती. दक्षला बोलवत होते वर. म्हटलं नको गणपतीला खाली घेऊन येईन तो खेळायला. मग आता आरती झाली म्हटल्यावर प्रसाद तर घेतलाच पाहिजे. प्रसाद घेतला, मग यायला लागलो घरी. आरती झाली आणि आता आहे इथं स्पर्धा. तर रामरक्षा स्तोत्रम लिहायचं होतं, तर ते गिरवूनच लिहायचं होतं. याच्या नादानी तरी पोरांना हे माहिती होतं, नाही तर आजकालच्या पोरांना तर हे काही माहितीच नसतं. तर उद्या आहे महापूजा आणि भंडारा. तर या तुम्ही नक्की. संग्राम भैया पण येणार आहेत. भंडाऱ्यात जेवायला कोणाकोणाला आवडते त्यांनी खाली कमेंटमध्ये लिहा. आणि उद्या नक्की यावर का विसरू नका. तर मग बाय.